मुंबईच्या उपनगरीय रेल्वेत प्रवाशांच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। काही दिवसांपूर्वी लोकलमध्ये झालेल्या तरुणाच्या हत्येची घटना ताजी असताना आता सीएसटी अंबरनाथ लोकलमध्येही सीटच्या किरकोळ वादाचे रूपांतर रक्तरंजित हाणामारीत झाले। या घटनेमुळे मध्य रेल्वेवरही प्रशासनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी मध्यरात्री 12 वाजल्याच्या सुमारास डोंबिवली आणि ठाकुर्ली स्थानकादरम्यान धावत्या सीएसएमटी आणि अंबरनाथ लोकलमध्ये 3 प्रवाशांमध्ये बसण्याच्या जागेवरून जोरदार वाद झाला। काही क्षणात हा वाद हिंसक बनला आणि एका प्रवाशाने हातातील लोखंडी कड्याने हल्ला केल्याचा आरोप आहे। या हल्ल्यात राजू वाघे आणि साहिल खंदारे हे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले। तर प्रितेश कनोजी यांच्यासोबत वाद झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी तपास सुरू केला असून नेमका वाद कशामुळे झाला आणि हल्ल्याला कारणीभूत कोण याचा शोध घेतला जातोय। धावत्या लोकलमध्ये वारंवार घडणाऱ्या हिंसक घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षतेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला असून रेल्वे प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येते। काम संपला, मी ट्रेन पकडला, मी येत होता, पूर्ण ट्रेन भरलेली होती। याच्यानंतर पूर्ण ट्रेन खाली झाली दिवामध्ये। नंतर या लोक डोंबिवलीमध्ये चढला, पूर्ण ट्रेन खाली होती, तो साईडचा पण सीट खाली होता। हे लोकांना तिकडे जाऊन बसायचा होता। हे लोक फक्त आले, मला बोले तू झोपलेला कसा आहे? मी बोलला मी उठतो। मीने माझा मीठ आटाचा जो मीठ आहे ना तो उचलला तिकडून। या लोकांनी डायरेक्ट आपला काढा काढला आणि मला इकडे मारला पूर्ण। नंतर काढा मारला आणि मला तो मोठा कालावाला आहे ना तो याचा सोबत आहे, तो मला बोलतो याला लेप भरलेला आपण, आता सर निघू। नंतर मी याचा कॉलर पकडला आज छोटेवाल्याचा। या लोक मला ट्रेनतून बाहेर फेकत होता। ठाकुर्लीमध्ये ट्रेन थांबला ना, 4-5 मुले लोक चढले त्याच्यामध्ये वाचवायला मला। त्या लोकांनी याला मारला, हे हा झोपलेला आहे ना याला, आणि हा पळाला। राहुल कांबळे, जनशक्ती कल्याण।